नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील तिसरे प्रकरण उपयोजित इतिहास या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. उत्तर ऊर. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. उत्तर दिल्ली. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा, रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आणि 4. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. चुकीची जोडी रमण पश्चिम बंगालमधील नृत्य. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हटले जाते. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. 2. अभिलेखागार. उत्तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी वस्तू जतन करून ठेवलेल्या असतात. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमान काळातील समस्यांवर उपाययोजना करण्याची भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त असते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्य काळातही होतो. याचा विचार जनांसाठी इतिहास या संकल्पनेमध्ये केला जातो. उपयोजित इतिहास या संज्ञेलाही जनांसाठी इतिहास असा शब्दप्रयोग केला जातो. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केलेले आहे? उत्तर. संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केलेले आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करत असते. प्रश्न तिसरा. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती ते शोधून लिहा. उत्तर. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे. अजिंठा आणि घारापुरीची लेणी, वेरूळची लेणी व कैलास मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई. प्रश्न चौथा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा. मूर्त प्राचीन स्थळे, प्राचीन वास्तू, प्राचीन वस्तू, हस्तलिखिते, प्राचीन शिल्पे, प्राचीन चित्रे. अमूर्त मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्य, परंपरा, पद्धती आणि कौशल्य आत्मसात असणारे समूह आणि गट. प्रश्न पाचवा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर. लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या
प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य विकसित करीत गेला. दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशा वाटचालीपासून तो विज्ञान युगापर्यंत आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादनही वाढले आणि ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची युनेस्कोद्वारे यादी जाहीर केली जाते. उत्तर: पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. हा वारसा पुढील नवीन पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन करणे गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये व त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल हे स्पष्ट करा. अ. विज्ञान. ब. कला. क. व्यवस्थापनशास्त्र. उत्तर: प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाला इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा ही निश्चित होत असते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. अ. विज्ञान. मानवी गरजांची पूर्तता व जिज्ञासेचे आकलन करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमधील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यासही केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधासाठी उपयुक्त ठरते. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. संबंधित कलाकृती कशी सादर झाली, यामध्ये निर्मात्याची कोणती मानसिकता आहे, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. क. व्यवस्थापन. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, उत्पादकता, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्याचा अभ्यास करणे, व्यवस्थापनातील भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते आणि त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. प्रश्न 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? उत्तर: इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळातही केला जाऊ शकतो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते आणि या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान काळातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानकाळीन सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणेही शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शक ठरते. प्रश्न 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो आणि या साधनांच्या वेगवेगळ्या पद्धतीने जतन केले जाते. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्या लागतात. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. वस्तूची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे, कोरणे हे टाळले पाहिजेत. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळल्या पाहिजेत. तसेच ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात ठेवले पाहिजेत. प्राचीन ग्रंथांचे वाळवीपासून संरक्षण करावे, यासाठी कीटकनाशक औषधांचा वापर केला पाहिजे. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले हे घेतले पाहिजेत. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे केले पाहिजेत. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम समाजाचे प्रबोधन
केले पाहिजे। या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण झाली पाहिजे। हा आपला प्राचीन वारसा आहे हे लोकांना पटवून देऊन त्यांच्या मनात त्याविषयी गोडी निर्माण झाली पाहिजे। ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला पाहिजे, असे उपक्रम हाती घेतले पाहिजेत। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचे 3रे प्रकरण उपयोजित इतिहास याचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।